नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात संपत जाधव लिखित नातं या कादंबरीचा भाग 12वा. दिनकर पाटलाचं शेवटाचं खळं गावात आलं. डावरा झाला. बकऱ्याचं बरबाट वरापता वरापता उरसाची सय कुणासनी तरी झाली. गर्ती वाळवानं चालवानं उरकाय लागल्या. गाव उरसाच्या तयारीला लागलं. दारूदार शेणा मातीचं गारं पडलं. बापे पारावरच्या गप्पा मारता मारता गावगानाच्या जत्रेचं आडाखे बांधायला लागलं. रोजगाराला गेलेली ऊसाकरता खरेदी करून गावकीच्या आवातण्याची वाट बघत होती. कुणी कोंबडं तर कुणी शिंगाडू बालिग अगोदरच खरेदी करून ठेवलेली. म्हावरच्या वाघाडीच्या पहिल्या धाराची हातबट्टी आणून शेतात पुरलेली. ताराळानं दवंडी वाड्या वास्त्यावर पिटली आणि रातच्याला चावडी मोरचा पाठांगान गाड्या गोड्याने गच्च झालं. हाकच्या अंतरावरच्या वाड्या वास्त्या पर रुबाब दाखवाया जो त्यो गाड्या पळवत होता. गोलब्यानं तर 4 ट्रॅक्टर भरून माणसं आणली. फेट्यांच्या स्वाग्याला झटकं देत सारी चावडी मोरं दिमाखात हेंडायला लागली. 5 बोटात पिळ्याच्या अंगठ्या तर बोटागत जाड सोनसाखळ्या घालून मिरवीत होती. तमाशा कोणाचा? नाचीला दौलत जादा करताना कशी चेल माडायची. पाटील येस्तवर नाचीच्या नावानं जेभळ्या चाटत होती. गुलब्या बोळकं तोंड घेऊन मुकादमावानी साऱ्यांच्या मोर कुर्ऱ्यात उभा. लिफ्टचं पाणी चालू झालं आणि निरेच्या पवित्र पाण्यानं पंचक्रोशीचा कायापालटच केला. ऊस बटाटा कांदा मिरची वांगी तर कोणी वाटाणा शेता गणीस नारळ हापूसाची झाडं तुरं उडवायला लागली. शिवार हिरवळलं तसा शेतकरी आणाला. पुण्या मुंबईला मालाच्या गाड्या पाळायला लागल्या. पैसा खिशात खेळायला लागला. जो त्यो छाती काढून एकमेकावर गोरखायला लागला. पैशानं कापडं धडुताचं रंग आणि माणसांची रूप बदलून टाकली. बायकांचं गळं सोन्या चांदीनं पिवळं झालं. तीच मस्ती डोसक्यात घेऊन चावडीव जो त्यो गुरमीत आला होता. चैती महिनाभर मोरं म्हणताना उरसाच्या तयारीची बैठक आजला. कोतवालानं चावडी झाडून जोडून लक्क केलेली. सुतुडं सतरंजा हातरून पाटलाची वाट बघत बसलेली. एका हातात बंदूक, खांद्यावर काश्मीरी शॉल, कर कर वाहनाचा आवाज काढत पाटील आणि त्याच्या मागं कुलकर्णी हातात दप्तर घेऊन आला. पाटील आलं आणि गोंगाट बंद झाला. कुलकर्णी उठा, बैठकीचं सांगा. ग्रामस्थांचं म्हणणं बैजवार लिवा म्हणजे साऱ्यांचा विचार करून ठरवू. पाटलाचा हुकूम झाला तसा कुलकर्णी उभा राहिला. घासा साफ केला. कपाळावचा चष्मा डोळ्यावर चढवला. खांद्यावरचं उपारणं चापासलं. डोसक्यावरची काळी टोपी नीट करून बोलाय सुरुवात केली. ग्रामदैवताला अभिनंदन करून पाटील साहेबांची आज्ञा मानून मी 4 शब्द बोलतो. चैत्र कृष्ण अष्टमीला होणाऱ्या उरसाची सभा आज आयोजित केलेली आहे. आपल्याला उरसाचा आराखडा ठरवायचा आहे. त्यासाठी घरटी वर्गणी किती असावी, देणग्या कोण देणार, कार्यक्रम काय असावेत आणि तमाशा कोणाचा असावा याचा सांगोपांग विचार करण्याकरता आज आपण इथे जमलेलो आहोत. नाही पण तमाशा कोणाचा आणणार हो? उगवतीच्या कोपऱ्यातनं कोणीतरी विचारलं. साऱ्या महाराष्ट्रात किकवीचा बैलांचा बाजार म्हाजूर तवा बैलगाड्याच्या शर्यती व्हाया पाहिजेत. आखाड्याचं तर कोणी ढोल लेझिमच्या खेळाचं बी सुचवलं. दिनकर पाटील कान देऊन ऐकत होता. कुलकर्णी वहीत लिहित होता. साऱ्यांचं बोलणं झालं तसा पाटील सरळ होऊन ताट बसला. शुक्राची चांदणी मावळतीकडं झोकायला लागली. बघे कडाडा जांभळ्या देत अंगात वारा आल्यावाने अंग मोडीत होते. पाटलानं कुलकर्णीच्या हातातली वही बघितली. हे काय? हे चितार कोणाचं आहे? एक अक्षर लिहिलं नाहीस आणि नाचीचं चितार काढलं वय. पाटलानं नाचीचं नाव काढलं तशी सारी आरडत वरडत उठून टाचा वर करून बघायला लागली. कुलकर्णी मुस्काडात पायतान मारल्यावाने रमलेला. मर्दानू खाली बसा. अरे नाची मोरं नाचत असल्यावाने काय करताय? पाटलानं जांभलं तशी सारी खाली बसून कुचकुचायला लागली. अरे जे बोलायचे ते मोठ्यानं बोला ना. असं बायकोच्या कानाला लागल्यावाने कुचकुच काय करताय? पाटील बोललं आणि समधीकडं खसखस पिकली.
जोरात बोलायला काय भेटो काय? या वर्षाला भाऊ मांगाची इठी गावात आली पाहिजे. गावकीच्या वर्गणीपरी 10-5 जास्त घ्या आमच्याकडनं आणि आबेर बुक्का उधळल्यावाने दौलत ज्यादा बी करतो ती इठी सुद्धा येडी झाली पाहिजे. 25 एकर ऊस तारारलाय शिवारात. अरे तिला नोटांच्या पायगड्या घालतो. तिचं गोरं गाल, नजरेचा तीर, नाचाचा ठसका, वार वा वा वा. अरे खानदानी पाटील हे मी. गुलब्या, तिच्या गालाचं कौतुक केलं पर लेका दात र तुझ्या मोरचं. बोळके झोकून आला काय? पाटलानं गुलब्याच्या बोळक्या तोंडावर ठोसा मारला होतो रामला. पाटील, मोकळ्या मनानं तुम्हीच बोलाय सांगताय आणि बोलल्यावर असा अपमान करताय वय. गुलब्याचा मेवना नाना काकडा बोलला. नाना, अरे ही आय पांढरी जमली आणि तिच्या मोर काय बोलतोय ते ऐकलं ना तू? वय पर म्या म्हणतोय ही तर कोण बाल ब्रह्मचारी आहे का कोणाच्या गाड्यातली माळ तुटती वय? नाना, कापडाच्या आत दुनिया उघडी नागडी असती ठावय म्हणून कापड का घालतो माणूस? हे बघ, मला असा आसरसपणा नाही आवडायचा. पाटलानं डोळंच लाल केलं. पाटील, डोळं कशा पाय लाल करताय? आणि दमबाजी तुमची बाज झाली बरं का. नानानं आपली बाजू घेतली म्हणल्यावर गुलब्याला लय छेव आला. तो बी शिरात आणायला लागला. गुलब्या, ध्यानात ठेव, पैशाची मस्ती उतरायला येळ नाही लागणार. पाटलानं डिरकी टाकली आणि मागची दंगल साऱ्यांच्या मोहरं नाचायला लागली. 4 मुडदं नजर मोहरं आलं तशी धडकी भरल्यावानी जो तो अंधारातनं घराकडं पळायला लागला. हे अरे, पळताय कशा पाय? काय कोणी कोण चौकुराढी नाही काढले? नानानी साऱ्यासनी थांबवलं. पाटलाला हात जोडलं तसा गुलब्या कुबाड मोडलेल्या कुत्र्यागत फरफटायला लागला. आन पाटील थोडा शांत झाला. मग गुलब्या कोशाचा स्वागत सावत पाठमोरा झाला. बसा बसा, खाली बसा. ए कुळकर्णे, गे लिहून नाही तर काढशील पोन्यांदा नाचीचे चेतार. छे 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 असं म्हणून तो डायरीत लिहायला लागला. दिनकर पाटलानं सांगाय सुरुवात केली. गावकीची घरटी वर्गणी 50 रुपये. देणगी माझी 5,000. माझी 10,000. नोटा उडवत गुलब्या बोलला तसा पाटील गालात हसला. गुलबा, हे बेस केलं. पाटील, अहो हे काय घेऊन बसला तुम्ही? तमाशा आल्यापासनं साऱ्या बाया माझ्याकडं जिवायला. बायांना जिवायला घाल नाही तर आंघोळी घाल. पर पहिलं आईला ना बायकोला विचार र बाबा, नाहीतर नाचणारी होणार बुंडी. पाटलानं आईचं आणि बायकोचं नाव घेतलं तशी अख्खी चावडी खो खो करून हसायला लागली. गुलाबनं देणगी 10 दिली तशी 20, 30, 50 पावतर आकडं गेलं. पैशाचा पाऊसच पडला. वर्गण्या झाल्या. आता आपल्याला जे सारे कार्यक्रम करायचे त्याकरता दक्षता समित्या बनवू. तो कार्यक्रम त्या समितीच्या ताब्यात द्या म्हणजे आपण बिनगोर. कुलकर्णी लिहून घेत होता. सप्ताह समिती, खेळ समिती, पालखी समिती, व्यवस्था समिती, आखाडा समिती. आणि प्रत्येक समितीवर 10 ते 12 लोक घ्या. वाड्या वस्त्यापासून लोकांच्या याद्या तयार करा आणि त्यांच्यावर द्या जबाबदारी. मोठी मोठी पोस्टरं छापा. गाव गणना जाऊ द्या आणि महत्त्वाचं तालुक्याला अर्ज जाऊ द्या. म्हणाव सप्ताह सुरू व्हायच्या पहिलं पोलीस पार्टी आमच्या गावात पाहिजे. पोलीस पार्टीचं नाव निघालं आणि गुलब्याच्या अंगावर काटाच आला. सारी चिडी चिप. नाथसाहेबाचं चांग भलं म्हणून बैखट मोडली. पै पाहुण्यासनी आवत न गेली. सासूरवासनींना मुराळी गेली. साऱ्या समित्या दक्ष म्हणून कामाला लागल्या. गुलब्याला शांतता कमिटीवर घेतलं. चोराच्याच हातात किल्ली देऊन टाकली. सुतारानं पालखीची डागडुजी केली. शिंप्यानं अस्तर शिवलं. निशानं तयार झाली. मूर्ती उजळून आल्या. शिवारातल्या देवांना मानणं शेंदूर झालं. गावकीचा विणा तालुक्याला जाऊन आला. बाया माणसांची दळणं काढणं झाली. ठेवणीच्या साड्या वारवसी आल्या. दागिनं उजळून झालं. 7 वाड्या आणि 8वं किकवी गाव आनंदल्यालं. पर दगड्या चांबार सोडला तर साऱ्या बलुतांची तोंड माणूस मेल्यावानी उतरलेली. भांगवाडा तर मोकळा झालेला. निस्ती कुत्री मांजरी फिरत होती. सारी पोटापाठी गेलेली. रामा मातर कसा तरी जगत होता. सप्ताहाचा दिवस उघडला. गावकरी सकाळपासनं जमलेली. कोळ्यानं गाभारा धुवून काढला. भैरोबाच्या देवळाला तोरण बांधलं.
भाऊ गुरुवानं पूजेचं ताट आणलं. आंघोळ पांघोळ करून गंध अक्षता लावून दिनकर पाटील, नवला, पाटणा समधी आले. भाऊ गुरुवानं पूजेचं उरकलं, विण्याला हार घातला, पेटीनं सूर दिला. भैरोबाचं चांग भलं म्हणून भाऊ गुरुवानं पाटलाच्या गळ्यात हार आणि विणा अडकावला. तसा रामकृष्ण हरीचा जय जयकार झाला. सारी डोळं झाकून हात जोडून विठ्ठलाचं रूप आळवायला लागले. अबेर बुक्कान उदबत्तीचा गंध दरवळला. हरिनामाच्या गजरानं पहाट पवित्र झाली. भजनकरी आणि माळकऱ्यांना नारळ, शाल, काल्याचा प्रसाद देऊन सप्ताह संपावला. गावाला रोषणाई झाली. स्पीकर लावला. बैलगाड्या सकाळपासनं सडकच्या पल्ल्याड काकडेच्या मळ्यात जमायला लागल्या. गुलबानं तर बावधानाच्या बागाडाची जोडी आणलेली. पाठीव कासरा शिव देत नव्हती. हा म्हणलं का सुसाट सुटत होती. त्यानं झुली, बाशिंग, घाट्या, घुंगरू बांधून बैल सजीवली बी होती. नवी कोरी बैलगाडी पेनवरनं आणलेली. अख्खं गाव म्हणत होतं गुलबा शर्यत जिंकणार. रामा लिंबाच्या झाडाखाली बसून समद बघत होता. या वर्षाला त्याच्याकडं बैल बी नव्हता आणि गाडी सुदीक. त्याचं मन रडायला लागलं. शर्यत समितीने व्यवस्था चोख ठेवलेली होती. समधी जमली. मोक्याच्या जागा धरून जो त्यो बसलेला. काहींनी झाडाचं शेंडं गाठलेलं. प्रत्येक गाडी मालक पटकेची कोच काढून एका हातात कासरा आणि दुसऱ्या हातात चाबूक धरून निशाण फडकायची वाट बघित होता. गुलब्यानं साऱ्यांच्या मधी गाडी उभी केली. पाचलिंगेची बैलगाडी एका कोपऱ्यात. ना डाम ना डौल. मालक निस्ता शिळुप्याला बसल्यावाने तंबाखू चोळीत बसलेला. मधनं आधनं बैलाच्या पाठीवरनं हात फिरवत गोंजारत होता. पर बैलांची नजर आणि कान शिकारी कुत्र्यावाने चौफेर. शिंग फुकलं, डब काढाडलं, निशाण फडाकलं आणि चापकाचं फटकं बैलाच्या पाठीवर उडालं. बैल वाट घावल तिकडं पळायला लागली. गुलब्याची बैल वारुगत उधळायला लागली. हातातला कासरा निसटला. त्याचा गाडीवरचा ताबा सुटला. बैल उगवतीला पाळायचं सोडून मावळतीकडं पळायला लागली. ती पळते ती म्हणून दुसरी, तिसरी, सारा गोंधळच उडाला. पळत्या गाडीतनं गुलब्यानं उडी टाकली म्हणून वाचला. पाचलिंगेची गाडी मातूर साऱ्यांच्या मोर तिरागत सुटलेली. आरडावरडीनं शिट्ट्याने आसमान दुमदुमला. फेट टोप्या उडाल्या. पाचलिंगेच्या मालकानं शर्यत जिंकली. दिडक्या चालीनं पळणारी अंडील खोंड एका आईची. नजर लागल अशी ती दिसत होती. भले पठ्ठ्या म्हणून साऱ्यांनी शाबासकी दिली. वाजत गाजत सारी चावडीव आली. अख्खं गाव त्यांचं कौतिक करत होतं. पाटलानं 4 शब्द बोलायला सुरुवात केली. ग्रामस्थांना माझं सांगणं आहे. तुम्ही बैलाच्या पाठी चापकानं फोडल्या. जीवाचं रान करून मुकी चित्राब पळाली. गुलबाची जोडी तर लाखात देखणी. पर काय घडलं ते तुम्ही डोळ्याने बघितलं. पाचलिंगेच्या खोंडांनी शर्यत जिंकली. मालकानं चाबूकच काय पर हात सुदेक उगारला नाही. त्या चित्राबांना प्रेम दिलं, लेकरागत सांभाळलं. अहो, शेतकऱ्याचा खरा जीवलं कोण असन तर त्यो बैल. मालकाव कंचबी संकट येऊ द्या ती मोरं वात्याली. पण माणसांना त्यांची मनं कवा काढालीच नाहीत. त्याला फक्त कष्टाचा धनी करून टाकलंय. म्हणून म्हणतो, अरे माणूस असू नाही तर जनावर, त्याला प्रेम द्या, त्याचा आत्मा जाणा. आजची जीत ही माणूस आणि प्राणी यांच्या प्रेमाची जीत आहे. शर्यत जिंकलेल्या मालकाला कोशा बांधला. परत त्यांनी डोसक्यावरनं उतरला आणि बैलांच्या चरणावरच ठेवला. त्यांच्या गळ्यात पाडला. पाटलानं बैलाच्या पायात चांदीचा तोडा घातला. बक्षिसाची डाल दिली. बैलगाड्याच्या शर्यती सारल्या. जत्रकरी पेठापेठात हिंडायला लागलं. गावागावचं खेळ गावात दाखल झालं. पैलवानांची टोळकी डोसक्यावर भगवी लांगोट लांगे अडकवून हिंडायला लागली. भेळवाले, रेवडीवाले वरडत होते. लाडू जिलबीच्या वासानं माणसांची भूक वाढत होती. गुराच्या बाजारात राडगाडगी, माकडवालं, झुमकुड्यावाल्यांनी कालवा चालवल्याला. इस्फ्रुटवाला आईस्फ्रुटाच्या कांड्या हातात घेऊन फेटीव आपटून जत्रत फिरत होता. गारीगार लय थंड म्हणून सरबतवाला आरडायला लागला. चहावाल्याचं व्हटील गजबजलेलं होतं.
नारळ हारवाल्याने देवळा भोवतालीच्या जागा धरलेल्या. पोरं ठोरं शिट्ट्या वाजवीत फिरत होती. गाव निस्तक गजबजल्यालं. उरसाला रामाचा इव्हा येणार म्हणून उदार पाधारीनं 2 कोंबडा आणून कापलं. हाय तीच धडूतं धुवून धावून घातली. गोड निवत केला. रामा अंगणात बसून जत्रकार्यांकडे बघत होता. सीता 2 खिनानं बाहेर येऊन इवाय जावाय पोरीबांडला घेऊन आला का नाही ते बघत होती. कसला तरी कालवा करत लोक पाळायला लागली म्हणून रामा रस्त्यावर येऊन बघायला लागला. सीते, अगं पोरं कुठे आहेत? पळणाऱ्यांचा अंदाज घेत रामानं विचारलं. अहो मला काय ठावं बघा की, बाहेर येऊन तिने सांगितलं. भाऊ बापू नारायणगावकर यांची कन्या तमाशा सम्राज्ञी इठा एवढंच ऐकलं आणि तमाशाचा टरक गावात शिरला. त्याच्या दोन्ही अंगाला इठाचं नखरेल पोस्टर, वाऱ्या ओढणारा पदूर. बघणाऱ्याला ती हलपडत होती. रामात तसाच त्याच्या मागं पळाला. सीता येड्यावानी बघत राहिली. तमाशाच्या गाड्या सडकला येऊन थांबल्या. वाऱ्यावानी बातमी जत्रत पासारली. गुडगं नडगं फुटस्तवर लोक पळायला लागली. तमाशा व्यवस्था समिती मोरं आली. समधी इटाला बागायला येडावलेली. त्याच वक्ताला डोळवडवत जीप आली. समधी मागं सरली. इठा आली योकच कालवा झाला. तमाशाचा फड काकड्याच्या वावरात पडणार म्हणल्यावर 100-125 कामगार कामाला लागले. चारी अंगाला रावट्या पडल्या. मधोमध मखमलीचं पडदं टाकून शामियाना साजला. मॅनेजरनं एका नजरं खालनं काढलं आणि इठाला आणाया बारक्याला पेटाळला. जीप आली. सरळ शामियान्याच्या दारातच थांबली. त्याच्या मागं पोरं ठोरं शिट्ट्या हाणत पळत होती. इठानं जीपच्या बाहेर डोकावलं. देवीचं दर्शन झाल्यावाने सारी वरडायला लागली, इठा इठा इठा. जीपचं दार उघडलं आणि अवखळ इठा बाहेर आली. मोरं भोवून बारक्यानं पडदा बाजूला केला आणि ती आत गेली. रांगड्या पर तेवढ्याच रसिक मराठी मुलखाला येड लावणारी इठा आपल्या गावात आली. सारी धन्य झाल्यावानी डोळ्यानं बघत होती. मॅनेजर, लोकासनी म्हणावं मग या. इठानं दरडावल्यानं त्यानं साऱ्यासनी हाकललं. गर्दीतनं वाट काढत रामा पुण्यांदा येऊन झाडाखाली टाकला. इठाची नव्हती. त्याच्या नजरं मोरणं हटत नव्हती. त्याच्या मनाचा गळाटा व्हायला लागला. लिफ्ट आलं. साऱ्यांचा संसार उजळलं. आम्हा गरीबड्यांचा संसार अंधारलं. घराघरातनं पैशाचा धूर निघतोय पण आमच्या घराला मातू राग लागली. आज रामाचं घर उदास दिसत होतं. गावचा उरूस म्हणजे त्याचं घर भरलेलं असायचं. 18 पगड जमात त्याच्या अंगणात जमायची. तो पाटलावानी त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करायचा. पर आज त्याच्या घरातनं लक्ष्मी गेली होती. अवदासा वळचणीला येऊन बसल्यावानी वाटत होतं. त्याचं मन रडत होतं. भरलेला संसार त्याच्या नजरमोरनं हटत नव्हता. चिल्ल्या पिल्ल्यांना नवी धडुता असायची. सीताला नवी साडी चोळी असायची. ती दागिन्यानं माढायची. काहीतरी आठवल्यावानी त्याच्या तोंडावर हसू आल्यावानी झालं. असाच उरूस होता. रांगडा रामा जत्रतनं हिंडीत होता. साऱ्या परास हातभर होऊन सांगापिंडानं उजवा. पोलिसासनी संशय आला. त्यांनी चारी अंगाने सापळा लावून ठेवला. वायरलेसनं तालुक्याला निरोप गेला. भोंग वाजवत गाड्या गावात शिरल्या. हवेत गोळ्या उडाल्या. वाघाला पकडल्यावानी त्यांनी रामाला जेरबंद केला. कुणाला काय सुधीक कळना. माणसं उलथी पालथी वस्तवर पळत होती. सारं गाव दुचमळलं. त्याला सुधीक काय कळना. पोलीस सबूत बोलून देत नव्हतं. रामा घेसाड्याला पोलिसांनी धरल्या. साऱ्या जत्रत एकच बोंब. पाटील आणि गाव पळत आलं. आरडत वरडत सीता पळत आली. तिला लुगड्याची सूद नव्हती. गर्दी बघून पोलीस दचाकलं. त्यांनी त्यालाच विचारलं, तुझं नाव काय? काय करतो काय तू? रामानं समद खरं सांगितलं पण पोलिसांना खरं वाटेना. काय भानगड काय? पाटलानं गर्दीतनं मोरं येत विचारलं. पाटील, ज्याच्या मागाव डिपार्टमेंट गेले 6 महिने, ज्याच्यावर 5,000चं इनाम आहे तोच यो दरोडेखोर पालीचा गण्या. जळजळीत नजर रामावर टाकत फौजदार काढाडला. पाटील पोट धरून हसायला लागला. तसा फौजदार इरामल्यावानी झाला. अव यो पालीचा गाण्या नव,
आणि यो दरोडेखोर बी नव. आमच्या गावचा रामा घेसाडी आहे आणि ही त्याची बाईले सीता. पाटील सीताला फौजदारामोरं उभं करत बोलला तसं फौजदाराचं अवसान गेलं. आता एवढा रान दांडगा घेसाडी, चाच्याच्या पाटील याच्या स्वांगाव जाऊ नका. यो बहुरूपी आहे बहुरूपी. आमच्या हातावर तुरी देतो तर तुमचे काय खाता हो पाटील. हे बघा, सारी चौकशी झाल्याशिवाय आम्ही काय त्याला सोडणार नाही. साऱ्या राज्यात बिनतारी संदेश गेलेत, गृह मंत्रालयाला सुद्धा गेलेत. रामाकडे बघत फौजदार बोलत होता तसा पाटील गारजला. साहेब, त्याला पहिला बाहेर काढा, नाही तर पोलीस आला का तुम्हासनी गावाच्या बाहेर पडू द्यायचो नाही आम्ही. तुम्ही खरं पोलीस हायसा काही ठच्या तामाशातलंय? मनपालीचा गाणे. अरे तुमच्यासारखे खाक्या कापड्यातले बुजगावणे असल्यावर हातावर तुर्याच काय, मानगुटीवर तलवारी बी पडत्यान. तुम्ही व्हा आपले तामाशात भरती. पाटलानं भर जत्रत फौजदाराला चमकावल्यानं त्याला चक्कर आल्यावानी झालं. त्याने गपक्यात डोळं झाकून घेतलं. पुन्हा एकदा वायरलेसवर गृह मंत्रालयातनं संदेश आला, कुमकी येती, सोडू नका, त्याला जेरबंद करा. पाटलानं दिलेल्या तडाख्यातनं सावरला नाही तर पुण्यांदा संदेशानं तो हपकून गेला. पालीचा दरोडेखोर गाण्या, सरकारला जेरीला आणणारा, हे ऐकून समदा गाव लोटलेला. रामा मात्र मानाचं पान घेतल्यावाने गोमान बसला होता. शेजारी येऊन शेतानं हाक मारली तसा तो हसायला लागला. आपण कंगाल झालोय, संसार मोडकळीला आलाय, दावणीच्या जित्राबाचा बाजार झालाय, पानझड झालेलं झाड उडून गेले ती पाखरं, जीवाभावाचं मैतर जत्रा असून घराकडे फिरकली नाहीत. हे ऐकलं आणि त्याने भगवंता म्हणून भैरोबाच्या देवळाकडे हात जोडलं. रामाच्या डोळ्यातनं गरम टिपूस वागाळला. वालावलेलं डोळं त्यांनी धोत्र्याच्या स्वाग्यानं पुसलं आणि चोरट्या नजरेनं सीताकडं बघायला लागला. काय म्हणती मी? अहो जा की जत्रतनं फिरून या, पोरासनी बघा. सकाळ धरणं घरी नाही आली ती. गाव माजलेलं आहे. माझी लेकरं त्यांच्या डोळ्यात पहिलीच खोपत्यात. दुःखी मिळवतोय आणि सुखानं खातोय. न ग कोणाची बिलामत, जीवाला घोर वाटतोय. हो तुम्ही जावा, तवर स्वयंपाकाचं उरकते मी. या पोरासनी म्हणाव फिरायचं राहू द्या, घरात या, पाहुणं भीतावर येत्यान. सीता सतरंदा बोलली तरी रामा भायरा असल्यावाने गुमान. चहा करून देऊ का? न ग. रामा आभाळाकडे बघत बोलला. सीते, अगं दादबा, शिवा, रानबा कोणीच फिरकलं नाही ग. सीते, त्यांना म्हणावं, अगं वाघ किती बी दुबळा झाला ना तरी गावात नाही खात ग. ते तसे नाहीत. पोटापायी देशुधडीला लागलेली अख्खा मागवाडा वस पाडलाय की हो. दोर खंडाचा धंदा बसला, बलूत बंद झालं. तो ट्रॅक्टर का फॅक्टर गावात आला, धंद बसलं. बटन दाबलं की हा लोंढा पाण्याचा लागतोय म्हणले. हो या दोर खंडानं काय फाशी घ्यायची वय? सीते, हे कशाला दुखावरच्या ढापल्या काढते? काय होतं, काय झालं? अगं गाव पहिलं राहिलं नाही. सारी उलट्या काळजाची झाली ती, बांधाला कोणी येऊ देईना. बोलता बोलता दोघं गप झाले. रामाला कसा समजावा, शीतला उमजना. कारभारी देवाधिकाला भोग नाही चुकलं म्हणल्यावर आपण तर माणसं आहे. त्या श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास भोगायला लागला. 14 चौघड्याचं रावणाचं राज गेलं. सीता त्याच्या दुबळ्या मनाला आधार द्याय बोलत होती. अगं सीते, कशाचा राम आणि कशाचा रावण. सीते, मास्तरचा तुला मला राग यायचा. मास्तर सारखं म्हणायचं उद्याचा विचार करा, पण आपण पायापुरतं बघितलं. आज माझी लेकरं 4 बुकं शिकली असती तर 4 पैशाचा रोजगार मिळाला असता. मांगांनी गावं सोडली, महाराणी पुण्या मुंबईचं रस्तं धरलं. आपलं काय? दुःख मरणाचं नाही ग, दुःख जगण्याचं आहे. रामा आठवून रडीत होता. हे सणासुदीचं तुम्हीच असं कष्टी झाले हो. तिचं हुदच भरून आलं, पर तिला त्याच्यात एक रडता बी येईना. आबा, आबा, आये. जैशेनं पळत येऊन हाक मारली तशी दोघं मोकळी झाली. खायजाचं ध्यान होतंय का नाही? आणि बाकीची गाबडी कुठे आहेत र? आहेत की चावडी.
दम टाकत जयशा बोलला, ए चल की. तो बापाला हाताला धरून वाढायला लागला. अरे बाबा त्यासनी कुठं नेतोईस? अगं आहेच आवडीव समधी जमल्यात. पर गोटी कोणालाच उचला ना. मागं म्हण तू आणि भिकू मांगानं गोटी उचलून फेकली होतीस. आजला भिकू मांग पोटापाय गेला. आता तुझी आठवण काढते समधे, चल की. जयशा बोलीत होता आणि सीताचा ऊर भरून येत होतं. पण रामा खाली बघून जिमीन टोकरत होता. आबा चलणार. अरे पोरा कसला उचलतोय गोटी? आता ताटी उचलायची वेळ आली. राम राम पाहुणं. इव्हायनं रामराम घातला तसा त्यानं आवंडा गिळून रामराम घेतला. इवाय जावाय आणि पोरींला बघून दोघांचा जीवच हाराकला. पोरी पळत आल्या, आईच्या गाळ्यात पडल्या. सुना येऊन बापाच्या आणि भावाच्या भोवती जमल्या. आई नाही आली वय? साऱ्या पोरींनी एकदम विचारलं. आली अगं बायानो, आली या. आईचा सबूत ऐकला तसा साऱ्या तिच्याकडं धावल्या, विहिनी विहिनी गाळ्यात पडल्या. पोरीनो अगं पाणी द्या की. सुबीनं पळत जाऊन तवलीभर पाणी आणून बापाला दिलं. रामानं पाहुण्यासनी बसाय घोगडे हातारली, समधी बसली. कारभारी पहिलं देवळातनं जाऊन येऊ. अगं पर पोरं येतेली की. निविदाचं ताट भरता भरता सीता बोलली. पोरी सुना तयार होऊन निघाल्या. जयशा मोहरं पळाला. साऱ्या भावासनी देवळाकडे घेऊन आला. रामानं हार फुलं नारोळ घेतला आणि मोहरं निघाली. माणसाव माणूस पडल्यावानी गर्दी झालेली. देवळाभोवतीच्या दीपमाळा उजळल्या होत्या. भैरूबाच्या नावाचा जयघोष चाललेला. सारी पायरीजवळ येऊन थांबली. पायरीवर निवड ठेवला. निवदाभोवती हार ठेवला. रामानं मोहरं होऊन नारोळ फोडाय दिला. शिवता शिवतीचं भ्या म्हणून लांबणीचं दर्शन घेतलं. देवदर्शन उरकून सारी घरी आली. जेवणं उरकली. पोरासनी जत्रत फिरायची गडबड. हातावर पाणी पडलं आणि मेवण्याला घेऊन ती बाहेर पळाली. पालखी लगेच निघणार रे, मानकऱ्यांनी यावं. वाजंत्र्यांनी वाजवाय सुरुवात करावी. गावच्या खेळानं तयार व्हावं. पाटलानं लाईव्ह स्पीकरवरनं सांगितलं तसं वाजंत्र्यांनी सनग फुकली. गावकीचा डोल वाजला. खेळकरी सजलं. शिंग खेकळायला लागलं. वाड्या वस्त्या पै पाहुणान समद गाव देवळा मोहरं जमा झालं. वाघजवाडीच्या भुयाचा पालखीचा मान मानकऱ्यांनी खांद दिलं. नाथ महाराजांचं चांग भलं. गाव गाराजलं. पालखी निघाली. मोरं गावकीचा खेळ. त्याच्या मागं वाजंत्री. साऱ्यांच्या मागं पालखी. दर्शनाला रीग लागली. पालखी जागोजागी थांबत होती. आया बाया पंचारती वावळीत होत्या. दर्शन घेऊन सुख मागित होत्या. पालखी रिवाजाप्रमाणे फिरून पुण्यांदा देवळाजवळ आली. पुन्हा देव जाग्यावर गेलं. दर्शन घेऊन समधी घरोघर निघून गेली. पर इठाचं नाव आठवलं का कोणाला घास गोड लागत नव्हता. खायचं म्हणून 4 घास पोटात टाकून हातावर पाणी घेऊन तमाशाकडं पळत होते. इठाबाईला सारी येडी झालेली. जवळपासचं 5-50 गाव तिला बागाय सुटलेलं. इठाबाईचा तमाशा म्हणल्यावर शेतकरी आवत काठ्या बंद ठेवीत होता. बायकोला आणायला चाललेला नवरा इठाचं नाव ऐकलं का बायकोला इसरत होता. पैसवालं देवदर्शनाला आल्यावानी तिच्या मोरा हजेरी लावत होते. ती आपल्याला बघाय मिळावी म्हणून तरमळीत होते. तर कुणी तिच्या संगड बोलाय मिळावं म्हणून लाळ गोटीत होती. इठाबाईच्या सेवेला गावानं नेमल्यावानी गुलब्या तिच्या भावताली फिरत होता. तमासगिराची जेवणं उरकली. गुलब्या बळच वळख असल्यावानी त्यांच्या संगट लगाळपणा करत होता आणि चोरट्या नजरेनं इठाच्या शामी आण्याकडं बघत होता. देवा पडदा बाजूला होऊन दे, मला इठा दिसू दे. मनातनं भैरोबाला नवस करत गुलब्या उतावळा झालता. गावानं इठीची चोख ही अवस्था ठेवली. काय पाहिजेल नग त्याकरता बारक्या डोळं फोडीत दारात बसलेला. वाऱ्याच्या जुळकीनं दारावरचा पडदा बाजूला झाला. गुलब्यानं आत लांब पावतर नजर टाकली. अत्तरानं धुंदी चढल्यावानी झालेली. एखाद्या राणीचा रंगमाल असा शामी आणा. मधोमध गालीच्या त्याच्यावर गादी, 2 उश्या, मखमली पडदे, ट्याकायला लोड, शेजारी मदिरेची गाडदार बाटली आणि अर्धवट भरलेला गल्लास. रंगमहालात फुलाचे सेजेव निजलेवानी अस्ताव्यस्त इठा. निळ्या उशीव पडलेलं तिचा लांब सडक केस जणू आकाशातलं काळं बोरं ढग. तिने कूस बदलली. पदर लांब ओढाला. तिचं भरदार उरोज डोकवाय लागलं.
पोटऱ्या पावतरवर सरकलेली जुळजुळीत साडी बघून गुलब्याच्या काळजालाच आग लागली होती. इठाच्या नवतीनं गुलब्या पाक कामातनंच गेलता. श्रोते हो, हा होता भाग 12वा, भाग 13वा. उद्या तोपर्यंत नमस्कार मित्रो.